hello, 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 hello. Please welcome our guest of the day for his speech. Parents, please give a big round of applause for our guests. प्रथमतः सर्वांना मनपूर्वक नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व पालक माता भगिनी, आलेल्या सर्व पालकांचं आज या रोजलँड इंटरनॅशनल स्कूल ॲन्युअल फंक्शन म्हणजेच स्नेह संमेलन या निमित्तानं आलेल्या सर्वांचं मी प्राध्यापक पत्रकार संतोष सोनवणे, भेंडा जिजामाता ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे करते धरते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजलँड इंटरनॅशनल स्कूल दिवसेंदिवस फुलता आहे, वाढता आहे, असे या शिक्षण संस्थेचे, एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब अंबाडे पाटील, त्याचबरोबर या इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल पीटर बारगल सर यांनी मला 2 दिवसापूर्वी फोन केला. सर, आमच्याकडं कार्यक्रमाचं नियोजन आहे, तुम्हाला वेळ आहे का? त्याचबरोबर मी सांगितलं की मी सध्याला ज्युनियर कॉलेजचं आमचं 12वीच्या मुलांचं एक्झाम चालू आहे, एसएसची, आणि एक्झाम असल्यामुळं मला जमणार नाही. ते म्हणले की संध्याकाळच्या वेळेला कार्यक्रम आहे सर. मी म्हणलं चालेल. त्याचबरोबर आजचे जे कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर होते, आणखी कर्तव्यदर्शक तहसीलदार साहेब संजय बिरादार साहेब हे देखील या कार्यक्रमाला येणार होते, पण त्यांच्या आईची तब्येत चांगली नसल्या कारणामुळे त्यांना गावी जावं लागलं आहे. त्याचबरोबर आजचे दुसरे प्रमुख अतिथी आपल्या नेवासा तालुक्याचे PI साहेब, पोलीस निरीक्षक साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार होतं. कदाचित काही वेळामध्ये ती येतीलही. महेश पाटील साहेब, त्यांच्या देखील शुभेच्छा आहेत. कामाच्या व्यापानं त्यांना वेळ मिळालेला नाही. अंबाडे साहेबांनी सांगितलं की ते देखील येणार आहेत. असो, विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला मला पीटर बारगल सरांनी कार्यक्रमाची पत्रिका टाकली, त्यातला पहिला मला शब्द जाणवला, आम्हीच आहोत बदल. निश्चित मला त्याच्यावरती विचार करावासा वाटला, आणि मला कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर मी त्या कार्यक्रमाचं शीर्षक पाहून म्हणा किंवा आपल्याला दिलेलं बोलण्याचं टायटल पाहून त्याच्यावरती विचार करतो, आम्हीच आहोत बदल. मी काही मुलांच्या गाण्यामध्ये ऐकलं, यस आय कॅन चेंज, मी बदलू शकतो, मी बदलणार आहे, आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. माता भगिनींचा मी उत्साह पाहिला, त्या मानानं पालकांचा उत्साह थोडासा मला कमी जाणवला. असो, आपण लहान मुलांचे, आपल्या चिमुकल्यांचं गुणगौरव केलं. मला असं वाटतं, असे जर आमचे मुलं घडत गेले, येणारी पिढी घडत गेली, तर येणारा काळ हा त्यांचं मोठेपणी कौतुक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आम्हीच आहोत बदल ही फार मोठी संकल्पना आहे बारगळ सर, फार मोठी संकल्पना आहे ही.
बदलाची सुरुवात आपल्यापासून कशी करावी ही संकल्पना मुळात आहे. कुणी येणार नाही बदल करायला, तू बदल हो अगोदर, आपला बदल कर, मग लोकाला सांग. निश्चितच या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझा या संस्थेशी, संस्था चालकांशी, प्राचार्यांशी, प्रिन्सिपल सरांशी, कुठल्याही प्रकारचा कुटे सरांशी आणि मान्यवरांशी कुठलाही एक प्रकारची अजूनही ओळख नव्हती. आज फर्स्ट टाइम मी तुमच्या या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आलोय. मला एक फार वेगळं जाणवलं. एक आपल्या मातीतला माणूस काय करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना केले की मी सांगणं आहे माझं. आपण म्हणतो मातीला घडवलं जातं, मातीतून सोनं पिकवलं जातं. पण माझं एक सांगणं आहे, त्याच्याकरता माती ओली असावी लागते. ओली मातीच घडते. गाडगं मडकं बनवायच्या वेळेला त्याला ओली माती लागते. कोरडी माती, सुकी माती घडवता येत नाही, त्यातून काही निर्माण करता येत नाही. एखादी वस्तू निर्माण करायची असेल तर माती कशी लागते, तर ओली लागते, ओली. तसे हे मुलं सध्याला ओले आहेत, कवळे आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे ते संस्कारक्षम आहेत. येणाऱ्या काळामध्ये निश्चित ही संस्था, हे स्कूल त्यांच्यावरती सगळ्या प्रकारचे संस्कार करत आहे. मी गाण्यामध्ये पाहिलं, पीटर सरांच्या, प्राचार्य साहेबांच्या मनोगतामध्ये ऐकलं. आपल्याकडं प्रत्येक कार्यक्रम वर्षभरामध्ये आम्ही काय काय अरेंज केले ते सर्व त्यांनी सांगितलेत. निश्चित एखादी संस्था उभी करणं, मी ॲक्च्युली घुले पाटलांच्या संस्थेमध्ये काम करतो, पत्रकारिता पण करतो. मी सकाळचं काम केलंय, प्रवासचं काम केलंय, मी नवभारतचं काम करतोय, नवराष्ट्रचं काम करतोय. मी MA BEd, MPhil मराठी, हिस्ट्री, पॉलिटिक्स आणि आता माझी PhD चालू आहे दिनमित्रकार मुकुंदराव पाटलांच्या कृषीविषयक विचारावरती पुणे विद्यापीठामध्ये. मला व्याख्यानाचा छंद आहे, बोलण्याची आवड आहे. मला बोलण्याची आवड निर्माण झाली, त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं मला ऐकण्याची सवय आहे. आणि मला तर असं वाटतं, जो माणूस चांगलं ऐकू शकतो ना, तोच चांगलं बोलू शकतो. म्हणून या ठिकाणी मी LKG UKG लहान लहान मुलांचे गुण, त्यांचे गाणे, त्यांचे डान्स बघितले. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी कार्यक्रम पाहत होतो, आंबाडे पाटलांची नात त्यांच्या अंगावर खेळत होती आणि आंबाडे पाटील जर सांगत होतो तुझा डान्स एकदम सुंदर झाला, ती पण लाईक करत होती. मी शेवटचं गाणं पण पाहिलं, हम नहीं सुधरेंगे. तुमचा कार्यक्रम पाहून मला नाही वाटत तुम्ही सुधारल्याशिवाय राहणार आहात. निश्चित तुमची वाटचाल प्रगतीकडे आहे. येणारा काळ हा तुमच्याकरता यशाचा असणार आहे, पण त्याला फक्त काय लागेल, प्रयत्नाची जोड लागेल. मी आणखी एक गाणं पाहिलं तुमच्या या कार्यक्रमामध्ये, ते मोबाईलचं. अनेकांना मोबाईलचा हव्यास लागलाय, आवड लागली. उठून आपण मोबाईल पाहतो, किती वाजले, कुणाचा मिस कॉल आला, कुणाचा मेसेज आला. निश्चित मोबाईलवरती, सोशल मीडियावरती आपण थोडं चिंतन केलं पाहिजे, मनन केलंच पाहिजे. ती काळाची गरज आहे. साहेब, आम्ही लहान होतो तेव्हा आपल्या काळात मोबाईल नव्हता. मला असं वाटतं जवळजवळ 2000 सालापर्यंत कुणाच्याही आसपास मोबाईल नव्हतेच. हे वारं जे आलंय सोशल मीडियाचं, अँड्रॉइड फोनचं, स्मार्टफोनचं, हे 2000 सालानंतर आलंय. असो, आपल्या पालकांना सर्वांना विनंती, माता भगिनींना देखील, आपल्या मुलांना मोबाईल द्या. त्याच्याशी देवत नाही मला माहिती, तरी पण जेवढा होईल तेवढा त्याच्याशी बोला, मुलाशी बोला. मी दररोज माझ्या मुलाला विचारतो, बाबा काय शिकवलं शाळेत. मला बोलण्या अगोदर छंद आहे, मला ऐकायचं. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, मी नितीन बानगुडे पाटलांचं ऐकतो, अनेक मान्यवरांचं ऐकलंय, वाचलंय, पाहतोय.
पण एक गोष्ट ध्यानात घ्या, तुम्ही जसं तुमच्या चिमुकल्यांचा कार्यक्रमाचा गुणगौरव करता आलेत ना, तुम्ही दररोज तुमच्या मुलांना विचारत चला, आज काय टीच केलंय, आज काय शिकलाय. त्याची एकदा वही बघा, नोटबुक बघा, त्याचं बुक बघा, त्याने काय लिहिलंय ते बघा, आणि कोणत्या टीचरनं काय शिकवलंय ते एकदा विचारत चला. किती वेळ लागतात? 1 तास नका देऊ, 30 मिनिटं नका देऊ, 20 मिनिटं नका देऊ, फक्त 10 मिनिटं दे त्याच्याकरता. तुमचं लेकरू मोठं व्हावं वाटतंय, 10 मिनिटं आपल्याला देताच आले पाहिजे. आणि तुम्ही देताय ते तुमच्या या कार्यक्रमामधून दिसतंय. येणारा काळ हा मला वाटतं या रोजलँड करता निश्चितच हा रोज फुल असेल, सुगंधी असणारा येणारा काळ. म्हणून या ठिकाणी म्हणावंसं वाटतं, छोडो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. येणारा काळ हा तुम्ही निश्चित यशाची शिखरं पार करणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही मुंगी पाहिली? मुंगी, काही मुंग्यांना डोळे नाहीत. ज्या मातीच्या खाली राहतात, ज्या मुंग्या जमिनीच्या खाली राहतात, त्या मुंग्यांना डोळे नाहीत. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं, घरातल्या मुंगीला देखील साखरेचा डबा शोधावा लागत नाही, ती आपोआप साखरेच्या डब्यात जाते. तिला रिसर्च करावं लागत नाही, शोध घ्यावा लागत नाही. आपलं ऑब्झर्वेशन देखील असंच असावं, अचूक ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करणारं असावं. आपले मुलं हे मी सांगितलं ओलसर माती आहे, आणि या ओलसर मातीतून आपल्याला काय निर्माण करायचंय, कसं घडवायचंय, हे आपल्यावरती अवलंबून आहे. आपण सर्व पालक, त्यामध्ये माता भगिनी असतील, आमचे बंधू असतील, सर्वांवरती आपल्या आईवडिलांचे विशेष उपकार आहेत. आणखी एक सांगतो, आपल्या जीवनामध्ये आईवडिलांचे आणि गुरुजनांचे उपकार अनन्यसाधारण आहेत. ते उपकार आपण कधी फेडू शकत नाही. या ठिकाणी परमेश्वरानं आपल्याला हा जन्म दिलाय. जवळजवळ 140 कोटीच्या आसपास आपली देशाची लोकसंख्या आहे. जगाची त्याच्या कितीतरी पटीने जास्त आहे, साधारणपणे 14-15 पट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण प्रत्येकाचा रंग, रूप, पेहरा, पट्टी, चेहरा सगळं काही वेगळं आहे. आणि जर आपल्याला परमेश्वरानं प्रत्येकाला वेगळं बनवलं असेल, तर आपण स्वतःला कमी का समजावं. निश्चितच झालेल्या परफॉर्मन्समध्ये कुणाचाही परफॉर्मन्स कमी जादा नव्हता, नंबर 1चा नव्हता आणि शेवटचा पण नव्हता. सर्व कलागुणांनी भरले होते. जसं देवानं आपल्याला बनवलंय, सबसे अलग, हटके बनवलंय, वेगळं बनवलंय. ते कशा करता, तर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याकरता बनवलं आहे. म्हणून या ठिकाणी एक म्हणावंसं वाटतं, यदि सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा तपना होगा. यदि सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा तपना होगा. यदि नदी जैसा बनना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. वक्त बदलेगा जरूर तेरा, पर संघर्ष तुझे जीवन में करना होगा. संघर्ष तुझे जीवन में करना होगा. संघर्ष ही जीवनाची कहाणी आहे. संघर्षाशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. या ठिकाणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अंबाडे पाटील, त्यांचे सर्व सहकारी, पीटर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षिका, या सर्वांच्या सहकार्यानं, मार्गदर्शनानं हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आहे. आजच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रम प्रसंगी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आणखी चांगल्या प्रकारचं शिक्षण तुम्हाला मिळणार आहे. येणारा काळ हा उज्ज्वल असणार आहे. ज्या अर्थी तुमच्या संस्थेचे संस्थाचालक
जाणीवपूर्वक वेळ देतात. आपली माणसं, आपल्याकरता वेळ देणारी माणसं निश्चित या संस्थेची भरभराट येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. तरी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व माता भगिनी पालक यांनी आपल्या चिमुकल्यांना कलागुणांना वाव देण्याकरता जसा वेळ दिला तसाच वेळ त्यांच्या स्टडी करता अभ्यासाकरता द्यावा. नका तुम्ही 1 तास वेळ देऊ, कमीत कमी 30 मिनिट 20 मिनिट 10 मिनिटं वेळ द्यावा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या सर्वांना मनपूर्वक मन भरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir, for your valuable guidance. I now get ready for full Dhamal Masti, moving ahead with more energy and fun. The students of UKG Lotus will now present a Govinda mix songs filled with rhythm, joy, and festival vibe. I request all the parents to please kindly sit down on your seats. Many of performances are still remain. I request all the parents to please kindly sit down on your seats because many of performances are still remain. कार्यक्रम YouTube वरती लाईव्ह चालू आहे. प्लीज सगळ्यांनी एकदा सर्च करून बघा. आणि स्कूलच्या क्लास टीचर्स, तुमच्या मुलांच्या क्लास टीचर्सनी ही लिंक व्हॉट्सअपवर सुद्धा टाकलेली आहे. सो प्लीज एकदा ओपन करून बघा.
वाला ठुमका लगाओ, यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ, नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ। संग संग तुझे भी नचाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। संग संग तुझे भी नचाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। अरे यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। Thank you, dear students of UKG Lotus. प्रतापगडाच्या पायथ्याशी गरजला सिंह महाराष्ट्राचा, प्रतापगडाच्या पायथ्याशी गरजला सिंह महाराष्ट्राचा, अफजल खानाच्या अंताने थरथरला दरबार आदिलशहाचा। प्रतापगड साक्षीदार झाला त्या रणगर्जनेचा, प्रतापगड साक्षीदार झाला त्या रणगर्जनेचा, जिथे अंत झाला अफजल खानाच्या अहंकाराचा, जिथे अंत झाला अफजल खानाच्या अहंकाराचा। The students of class 3rd Tulip will now present a povada on Afzal Khan, showcasing the bravery and valor. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा। I request all the parents to please kindly sit down on your places because the performances are still remain.
महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने. जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. तेच गोड दळ पायदळ, फौज फाटालाही बक्कळ. अंगीत हातीच पळ, पाहणारा काप चळचळ. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. हजी भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान
यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला, टळा गेला खाण्याचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान दैष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. Thank you, dear students of 3rd Tulip, for that inspiring performance. We now move ahead to a meaningful and thought-provoking presentation. The students of grade 7th will present a skit on child labor, highlighting an important social issue and reminding us of every child's right to education and a safe childhood. Please encourage the performance with a round of applause. Dear parents, please do not go home. There are many more programs here. Please be in your place and let us enjoy this evening. Thank you. भारतवर्ष में प्रारंभ से ही बच्चों को ईश्वर का रूप माना जाता है। ईश्वर के बाल रूप यथा बाल गणेश, बाल गोपाल आदि इसके प्रत्यक्ष उदाहरण हैं। लेकिन आज की तस्वीर इससे बिल्कुल अलग है कीमती बच्चे फिर भी क्यों नंगे पैर ये सड़कों पर भीख मांगते हैं। अपनी किस्मत की रेखा चूटे बर्तनों में घिसते हैं। घर बाजार वासना के हाथों रोज बिकते हैं। हम रोज ये सुनते, पढ़ते और देखते और सो जाते हैं। ये ले, इसे भी धो, वरना आज भी खाना नहीं दूंगी, समझी? इसका पैसा कौन? तेरा बाप देगा? नहीं साहब, माफ कर दो साहब,
आइंदा ऐसे नहीं होगा साहब। बचाओ, बचाओ, प्लीज, प्लीज मुझे छोड़ दो, प्लीज, बचाओ, मम्मी, मम्मी, बचाओ। जो सांझ ख्वाब देखते थे नैना, बिछड़ के आज रो दिए हैं नैना, जो मिल के रात जागते थे नैना, शहर में पल के नीचते हैं यूं, जुदा हुए कदम जिन्होंने ली थी ये कसम, मिलके चलेंगे हरदम, अब बांटते हैं ये गम, भीगे नैना जो खिड़कियों से झांकते थे नैना, घुटन बंद हो गए। क्या आपको नहीं लगता कि कोमल बचपन को इस तरह गर्त में जाने से आप रोक सकते हैं? देश के सुरक्षित भविष्य के लिए वक्त आ गया है कि आपको यह जिम्मेदारी अब लेनी ही होगी। क्या आप लेंगे ऐसे किसी एक मासूम की जिम्मेदारी? दुश्मन की
आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है। अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सारी वाले नीले आसमान के तले। जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो। जय हो आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सरी वाले नीले आसमां के तले। जय हो शब्बेगा जय हो गामे दे जय हो हाले दे जय हो रेकुबी जय हो जय हो जय हो कुछ करिए। Thank you, dear students of grade 7, for that powerful skit. Your message truly touched our hearts and made us think. Now it's time to enjoy vibrant colors, energetic rhythm of Maharashtra's folk culture. Swara Tambe will now present a lively Launi dance showcasing grace, expressions and traditional charm. Please encourage her. Parents, please take your seats. A special performance is there for you.
बोर हो रहा है, एक शायरी तो बोल। अच्छा ठीक है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। मंडळी, आपला हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे। जे काही कारणास्तव या कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्यांना ही लिंक नक्की फॉरवर्ड करा। प्लीज एनकरेज।
and graceful Lavani performance. You brought the true spirit of folk culture on the stage. हौसलों की उड़ान जब दिल से निकलती है तो मंजिल खुद अपना रास्ता बना लेती है. हौसलों की उड़ान जब दिल से निकलती है तो मंजिल अपना रास्ता खुद बना लेती है. The students of class 3rd Marigold will now present a motivational and inspiring song, Bandiya Re Bandiya. So please welcome them with a huge round of applause. Parents, please कोणी घरी जाऊ नका, आणखी खूप परफॉर्मन्सेस बाकी आहेत. चल बंदिया बंदिया रे बंदिया बंदिया रे बंदिया राह पे चल बंदिया रुक जा रे बंदिया ये रात जरा सी है बात समझ बंदिया कुछ देर ही बाकी है रख यकीन आँखों से बादल आज हट जाएगा चांद तेरी आँखों में बंदिया चल के आएगा तूने बहुत रख लिया है सबर हाँ अभी नहीं तो कभी नहीं सीने में जला ले आग ना आग बंद कर जी बंदिया अब उठ जरा तू जा माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है बंदिया रुकना तो बंदिया राह पे चल बंदिया करना तो बंदिया रुकना तो बंदिया राह पे चल बंदिया
Thank you, dear students of 3rd Marigold, for that inspiring performance. Parents, हसणे म्हणजे मोफत औषध असतं. आजचा पुढचा कार्यक्रम आहे असा की हसू थांबवणं होणार अगदीच कठीण. 9ची भन्नाट टीम घेऊन आली आहे कॉमेडीची खास मेजवानी, ज्यात टेन्शन होईल गायब आणि चेहऱ्यावर येईल फक्त स्माईल. तर तयार राहा हसायला, कारण आता सुरू होत आहे रोजलँडची हवा येऊ द्या हा कार्यक्रम. आज टाळ्या इतक्या जोरात वाजवा की उद्या शाळेत सगळ्यांना कळलं पाहिजे की आपला ॲन्युअल डे सुपरहिट झाला. एक टिप आहे, हसू जर आलं तर थांबू नका, कारण रोजलँडची हवा लागली की स्माईल आपोआपच येतं. तर जोरदार टाळ्यांनी आपल्या मुलांचं स्वागत करूयात. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. आवाज येईल ना? हॅलो हॅलो सर हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. तर थोड्याच वेळात रोजलँडची हवा येऊ द्या हा कार्यक्रम